नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले पौष्टिक असे हिरव्या मुगाचे लाडवाची रेसिपी। बनवायला अगदी सोपी आहे, झटपट तयार होतात। तर हे लाडू आज आपण पाक न बनवता, साखर न वापरता अगदी झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत। तर थंडीमध्ये हे लाडू तुम्ही जरूर खाल्ले पाहिजेत, कारण यामध्ये भरपूर असे प्रोटीनची मात्रा आहे। तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्याआधी जर तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल किंवा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर हिरव्या मुगाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी 1.5 कप इतकं हिरवं मूग घेतलेलं आहे। तर वजनी प्रमाणात म्हटलं तर 300 ते 350 ग्रॅम इतके इथे मी मूग घेतले। तर आता हे जे मूग आहे ते आपण मंद गॅसवरती चांगलं असं भाजून घेणार आहोत, हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत। हिरव्या मुगाचे अनेक असे फायदे आहेत, जसे की ते प्रोटीन आणि फायबरने समृद्ध असल्याने वजन कमी करण्यास, पचन सुधारण्यास आणि स्नायू बळकट करण्यास मदत करते। तर इथे बघा अगदी 7 ते 8 मिनिटं लागलेत मला हे मूग भाजून घेण्यासाठी। याचा रंग तुम्ही बघू शकता, हलकासा सोनेरी रंग आलेला आहे। तर अशाच पद्धतीने आपल्याला हे मूग भाजून घ्यायचे आहेत। तर आता हे जे मूग आहे ते आपण बाजूला काढूया आणि हलकंसं थंड करून घेणार आहोत। तर इथे बघा हे जे मूग आहे ते पूर्णपणे गार झालेलं आहे। आता हे आपण मिक्सरला बारीक करून याची पूड तयार करून घेऊया, म्हणजे याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर आता मिक्सरचं भांडं जे आहे ते आपल्याला सगळ्यात छोटं भांडं घ्यायचं आहे, जे आपण वाटण्यासाठी वगैरे वापरतो ते, म्हणजे अगदी व्यवस्थित हे मूग जे आहे ते बारीक होतं। जर तुम्ही जास्त प्रमाणात लाडू बनवत असाल तर गिरणीमधून पीठ दळून आणू शकता। तर आता आपण हे बारीक करून घेऊया। तर हे बघा इथे मी हे जे मूग आहे ते बारीक करून घेतलेलं आहे। हलकंसं रवाळ आहे हे, आणि असंच आपल्याला हे पीठ हवं आहे, म्हणजे लाडू जे आहेत ते देखील छान रवाळ आणि दाणेदार तयार होतात। तर आता अशाच पद्धतीने आपण जे बाकीचं मूग जे आहे ते देखील बारीक करून घेऊया। तर इथे मी सगळं मूग जे आहे ते बारीक करून घेतलंय, पीठ तयार करून घेतलेलं आहे। आता एका कढईमध्ये आपल्याला 2 चमचे खसखस घालायचे आणि अगदी मंद आचेवरती ही खसखस देखील छान अशी परतून घ्यायचे। तर खसखस घातल्यामुळे लाडवाची जी चव आहे ती देखील अजूनच वाढते आणि थंडीमध्ये खसखस खाणं अतिशय फायदेशीर आहे। तर इथे बघा अगदी अर्धा 1 मिनिटामध्येच खसखस छान भाजले, ही देखील बाजूला काढू। आणि आता इथे मी ज्या कपाने आपण मूग घेतलेलं त्याच कपाने इथे मी अर्धा कप साजूक तूप घेतले। तर आता यामधलं 1 चमचाभर तूप आपण सुरुवातीला कढईमध्ये घालायचं आहे आणि या तुपामध्ये आपल्याला काही सुकामेवा परतून घ्यायचं आहे। तर इथे मी काही काजू आणि बदामाचे काप घेतलेत, हे तुपामध्ये छान असे परतून घ्यायचे। सुकामेवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही वापरू शकता किंवा अगदीच नाही घातला तरी देखील चालेल। तर बघा अगदी 1 ते 1.5 मिनिटामध्येच हा जो सुकामेवा आहे तो देखील छान परतून घेतला आहे, हे देखील बाजूला काढूया। आणि आता जे आपलं जे बाकीचं राहिलेलं तूप होतं ते देखील यामध्ये घालू। तर सगळं तूप एकदाच नाही घालायचं, तर इथे मी अगदी 2 ते 3 टेबलस्पून तूप ठेवलेलं आहे। आपण जे लागल तसंच यामध्ये तूप घालूया। तर आता तूप हलकंसं गरम करून घ्यायचं आहे आणि जे आपण मुगाचं पीठ तयार करून घेतलेलं ते या तुपामध्ये घालूया। आणि गॅसची फ्लेम आता आपल्याला अगदी मंद ठेवायचे आणि मंद आचेवरतीच हे जे पीठ आहे ते तुपामध्ये छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे। तर पीठ भाजायला जास्त वेळ नाही लागत, कारण आपण मूग जे आहे ते चांगलं भाजून घेतलेलं, त्यामुळे सुरुवातीलाच मी सांगितलेलं मूग चांगलं भाजून घ्या, म्हणजे पीठ भाजायला वेळ लागत नाही। तर इथे बघा 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि हे जे पीठ आहे ते अगदी सुटसुटीत दिसतंय। तर सुरुवातीला हे पीठ असंच दिसतं, जसजसं आपण भाजत जाऊ तसं तूप सुटू लागतं। तर जे राहिलेलं तूप होतं त्यामधलं आणखीन 1 चमचाभर तूप मी यामध्ये घालते आणि बाकीचं अजून 1-2 चमचे तूप उरलेलं आहे। तर आता हे देखील चांगलं असं आणखीन 2 ते 3 मिनिटं तुपामध्ये परतून घेऊया। तर इथे बघा एकूण 5 ते 6 मिनिटं लागलेले आहेत हे पीठ भाजण्यासाठी। तर बघा याचा अगदी गोळा होत चाललाय आणि
हलकंसं यावरती तूप देखील सुटू लागले, तर 1-2 चमचे तूप उरलेलं आहे. लागलं तर आपण यामध्ये नंतर तूप घालणार आहोत. तर आज आपण साखर न वापरता हे लाडू तयार करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 1 कप इतका बारीक चिरलेला गूळ घेतलाय. ज्या कपाने मूग मोजून घेतलं त्याच कपाने आपल्याला गूळ देखील मोजून घ्यायचा आहे, म्हणजे परफेक्ट प्रमाण होतं आणि लाडू देखील अगदी अचूक होतात. तर आता हा जो गूळ आहे तो पूर्णपणे विरघळेपर्यंत आपण मंद आचेवरतीच हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघा अगदी 2 ते 3 मिनिटामध्येच गूळ छान विरघळला गेलाय. तर आता लगेच यामध्ये जी आपण भाजून घेतलेली खसखस होती ती घालू. त्याचबरोबर परतून घेतलेले सुकामेवाचे काप आणि हे देखील चांगलं एकदा मिक्स करून घेऊया. तर बघा आहेत की नाही हे सोपे लाडू तयार करायला. तर हे लाडू जेवढे बनवायला सोपे आहेत तेवढेच खायला देखील चविष्ट लागतात. तर आता गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये आता सगळ्यात शेवटी अगदी पाव चमचा वेलची पूड घालायची, म्हणजे लाडवाची चव अजून दुप्पट होते. आणि हे एकदा चांगलं मिक्स करून घेऊ. तर इथे आपलं हे लाडवाचं मिश्रण तयार झालेलं आहे. हे आपण आता बाजूला काढून घेऊया आणि हलकंसं कोमट करून घ्यायचं आहे. तर इथे मी लाडवाचं जे मिश्रण आहे ते एका ताटामध्ये काढून घेतले आणि हलकंसं कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत, म्हणजे अगदी सहज लाडू वळले जात आहेत. तर बघा आता आपण याचे लाडू तयार करून घेऊया. अगदी सहज वळले जातात हे लाडू, बनवायला अगदी सोपे आहेत आणि चवीला मात्र अप्रतिम लागतात. तर इथे बघा आपला हा एक लाडू वळून तयार झाला आहे. काय मस्त दिसतोय. तर लहान मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी हे लाडू अगदी पौष्टिक आहेत. एकदा नक्की तयार करून पहा. अगदी घरगुती साहित्यामध्ये कमीत कमी साहित्य वापरून आज आपण हे मुगाचे लाडू तयार केलेले आहेत. तर आता याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे लाडू जे आहेत ते वळून घेऊया. जर तुम्हाला हे मिश्रण थंड झाल्यावरती कोरडं वाटत असेल तर आणखीन 1 चमचाभर तूप गरम करून यामध्ये घालू शकता. तर इथे आपले पौष्टिक असे हिरव्या मुगाचे लाडू तयार झालेले आहेत. तर या प्रमाणामध्ये आपले 15 ते 16 लाडू तयार होतात. तर तुम्हाला मी एक तोडून देखील दाखवते बघा. अगदी छान मऊसूत रवाळ आणि दाणेदार असा हा लाडू आपला तयार आहे. बघा अगदी मऊसूत आहे की नाही. तर या पद्धतीने तुम्ही देखील असे हिरव्या मुगाचे लाडू एकदा नक्की तयार करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.